जुनं झालं म्हणून निरुपयोगी होत नाही. लक्षात घ्या. एखादं झाड म्हातारं झालं ना म्हणून ते तोडून टाकायचं असतं का? मग माणसांच्या बाबतीत आपण असा विचार का करतो? एका गावच्या बाहेर तुम्हाला एक गोष्ट सांगते, खूप सुंदर आहे. एक खूप जुनं झाड होतं. त्या झाडाच्या फांद्या कधी काळी दाट होत्या, सावली भरपूर होती. गावातील अनेक लोकांनी त्या झाडाच्या सावलीत आपले सुखदुःखाचे क्षण घालवले होते. आणि एके दिवशी काही गावकऱ्यांनी असं ठरवलं, म्हणजे निर्णय घेतला त्यांनी, की आता हे झाड जुनं झालंय, फांद्या कमकुवत झाल्यात, आता हे तोडून टाकलं पाहिजे. तेवढ्यात एक वयोवृद्ध शेतकरी आणि आजोबा पुढे येतात आणि म्हणाले, झाड तोडण्याआधी त्याची कहाणी तरी ऐका. तो म्हणाला, वयोवृद्ध माणूस, की मी लहान असताना माझे वडील मला याच झाडाखाली बसून शिकवायचे. माझी आई याच झाडाच्या सावलीत माझ्यासाठी डबा घेऊन यायची. माझं लग्न झाल्यानंतर मी माझ्या पत्नीबरोबर 4 सुखादुःखाचे शब्द याच सावलीत कित्येक दुपारी घालवलेत. आज हे झाड जुनं झालं म्हणून त्याची किंमत संपली का? लक्षात घ्या. सगळे शांत झाले. तेव्हा एका मुलाने पुढे येत म्हटलं, काका, आपण झाड तोडणार नाही, त्याच्या आता सुकलेल्या फांद्या काढून टाकू, त्याची काळजी घेऊ आणि पुन्हा त्याला हिरवगार करूया. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून झाडाची देखभाल सुरू केली. काही महिन्यातच त्याला सुंदर अशी हिरवीगार पुन्हा नवीन पालवी फुटली. वृद्ध शेतकरी हसत म्हणाला, ज्याला आपण निरुपयोगी समजत होतो त्याला फक्त थोड्याशा आधाराची गरज होती. पण ही गोष्ट फक्त एका झाडाची नाहीये, तर आपल्या आयुष्यातील माणसांचीही आहे. वय वाढलं म्हणून आई वडिलांची किंमत कमी होते का? असं होत नाही. शरीर थकलं म्हणून ज्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट केले ते निरुपयोगी होतं का? होत नाहीत. माणसाच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांपेक्षा त्याने आयुष्यभर दिलेलं प्रेम, त्याग आणि अनुभव कितीतरी मौल्यवान असतो, नाही का? आज ज्यांना आपण आधार देतो, उद्या कदाचित कदाचित त्यांच्याच अनुभवाची सावली आपल्याला जर लागली तर ती आपल्याला मिळेल का? म्हणून माणूस जुनाट झाला म्हणून त्याला आपण बाजूला करू नका. बिलकुल करायचं नाही. त्याला थोडा वेळ थोडं प्रेम द्या, थोडा आधार द्या. कारण कोमेजलेली माणसं ही प्रेम मिळालं ना की पुन्हा फुलू शकतात. त्यामुळे माणसांची किंमत त्याच्या उपयोगात नसते, त्याच्या अस्तित्वाने आपल्या आयुष्यामध्ये निर्माण झालेल्या आठवणींमध्ये असते. व्हिडिओ आवडला असेल तर भरभरून लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि प्रभावी व्हिडिओसोबत.